ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये मेळावा होणार आहे। मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा वरळी डोमला हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा महत्त्वाचा मानला जातोय। आदित्य ठाकरे यावेळी मेळाव्याला संबोधित करतील। मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्यांवर देण्यात आलेली जबाबदारी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमोल कीर्तिकर दहिसर बोरिवली मागाठाणे, उद्धव कदम यांच्याकडे चारकोप कांदिवली मालाड पश्चिम, विलास पोतनीस यांच्याकडे दिंडोशी गोरेगाव जोगेश्वरी पूर्व, विश्वासराव नेरुळकर यांच्याकडे वर्सोवा अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम, रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे विलेपार्ले वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम, गुरुनाथ खोत यांच्याकडे चांदिवली कलिना कुर्ला, नितीन नांदगावकर यांच्याकडे विक्रोळी भांडूप मुलुंड या भागाची जबाबदारी देण्यात येते। तर सुबोध आचार्य यांच्याकडे घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम शिवाजीनगर मानखुर्द, तर मनोज जमसुतकर यांच्याकडे अनुशक्तीनगर चेंबूर सायन कोळीवाडा, अरुण दुधवडकर यांच्याकडे धारावी माहीम वडाळा, अशोक धात्रक यांच्याकडे वरळी दादर शिवडी, सचिन अहिर यांच्याकडे मलबार हिल कुलाबा मुंबादेवी या भागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। निवडणुकांसाठी भाजपाने आता कोणत्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राष्ट्रवादी महायुतीतून आउट होणार अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे हे वक्तव्य केलंय। शिवसेना भाजपमध्ये एकमेकांच्या लोकांचे प्रवेश होणार नाहीत या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मात्र अजित पवारांबाबत फडणवीसांनी बोलणं हे टाळलेलं आहे। राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य, राष्ट्रवादी महायुतीतून आता आउट होणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे। मी त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलीन की बाबा असं पत्रकार मित्र विचारत होते, कारण माझं त्यांचं बोलणं काल आम्ही दोघे जण नागपूरहून येताना त्याच्या संदर्भामध्ये काही बोलणं झालेलं आहे, परंतु त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। पण तुम्ही आता हे मला प्रश्नच विचारताय तर त्याच्याबद्दल विचारतो ना बाबा, विचारून सांगतो ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।